कर्डिले साहेब आणि युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अक्षयदादा कर्डिले पाटील यांच्या वतीने विधानसभेमध्ये आपल्या सर्वांच्या अहोरात्र प्रयत्न असेल, मेहनत असेल, अभूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाले आणि महायुतीचे 10 आमदार या ठिकाणी निवडून आले. आणि आज या सत्काराला विशेष महत्व यासाठी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, केंद्रीय नेते असतील, यांनी आपल्या अहिल्यानगरवर मोठा विश्वास दाखवला आणि विधान परिषदेमध्ये माजी मंत्री आणि विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे साहेबांना संधी मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री झाले. जलसंपदा सारखं खातं त्यांच्याकडे आलं आणि पहिल्यांदाच महायुतीची मोठी ताकद या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनामुळे आपल्या अहिल्यानगरला मिळाली आणि महायुतीचे 10 आमदार आणि बोनस म्हणून मला असं वाटतं की विधान परिषदेचं सभापतीपद आपल्याला मिळालंय. या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम आणि आमच्या सर्वांचा सन्मान कर्डिले साहेबांनी आज या ठिकाणी ठेवलेला आहे. मी त्यांचा मनापासून आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सभापती राम शिंदे साहेब, आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब, आपले खासदार दादा विखे पाटील, माझे आम्ही कोणीच म्हणत नाही, आजही आम्हाला वाटतं सर्वांची ती भावना आहे. सुनीलदादा विखे पाटील, त्याचबरोबर तिसऱ्यांदा निवडून आलेले संग्राम भैया असतील, आदरणीय दाते सर असतील, युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षयदादा, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ, त्याचबरोबर विक्रम भैया पाचपुते श्रीगोंद्याचे आमदार, सर्व महायुतीचे जिल्हा अध्यक्ष, सन्माननीय पदाधिकारी, नगर तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आमच्या महिलांच्या अध्यक्ष अश्विनीताई थोरात, सर्व तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं तर कार्यक्रमाला 1 तास उशीर झालाय. आपण सर्वजण सकाळपासून आलात त्यामुळे वेळेचं भान आम्हाला आहे. आम्ही गमतीने म्हटलं, विखे पाटील साहेब म्हटले की सगळ्यांनी 2-2 मिनिटं बोला, परंतु कुणाला एवढ्या कमी वेळामध्ये भावना व्यक्त करता नसता आल्या. आणि आता विधान परिषदेमध्ये सभापती म्हणून राम शिंदे साहेब काम करतात. कुणाला किती वेळ बोलू द्यायचं, किती वेळ बोलू द्यायचं नाही, बेल त्यांच्या हातात असते. म्हणून मला असं वाटतं की आमची बेल वाजवण्याची वेळ त्यांच्यावर येऊ न देता लवकर आपलं थोडंसं बोलून घ्यावं. मी आमच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने सर्व आमदार महोदयांचं मनापासून अभिनंदन करते. कर्डिले परिवाराचं अभिनंदन, मनापासून आभार मानते की आज आमच्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी घेतलाय. कर्डिले साहेबांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे हा कार्यक्रमाला उशिरा झालाय, परंतु उशिरा का होईना त्यांनी या ठिकाणी केलं. आणि आज खरं तर मला व्यासपीठावर पहिल्यांदा कळलं की जावयाचा सत्कार तुम्ही पहिल्यांदाच केला. म्हणजे जरा लांब असते मुंबई पुण्याला किंवा राज्याबाहेर तर बऱ्याचदा आमंत्रण स्वागत बिगत चांगलं खूप केलं असतं भैया, परंतु ते असताना जवळ असलं की किंमत नसते. असं नाही व्हायला पाहिजे. जावई खूप चांगले आहेत, ते काही रुसले नाही, काही नाही. त्यांनी मोठ्या मनाने या सत्काराचा स्वीकार घेतलेला आहे. थोडंसं आता आषाढाचा महिन्याला थोडं चांगलं अजून आगत स्वागत केलं पाहिजे जावयाचं. एक अतिशय पारिवारिक सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर अतिशय खेळीमेळात खासदार साहेबांनी जी भावना बोलवली आहे. खरं तर या व्यासपीठावर जर बघितलं की जे आपलं सरकार या ठिकाणी कर्डिले साहेब आलेलं आहे ते आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीमुळं, साधू संतांच्या आशीर्वादामुळे आलेले. आणि व्यासपीठावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितली तर तुम्ही सर्व ज्येष्ठ नेते आहात, सर्वोच्च नेते आहात, जिल्ह्याचं सर्व तुमच्या मार्गदर्शन आम्ही सर्वजण काम करतो. आणि व्यासपीठावर जर बघितलं आणि सर्वच आपल्या 10 आमदार बघितलं तर या महिला भगिनीची प्रतिनिधी मी एकच लाडकी बहीण आहे. तुमच्या तिघांची जबाबदारी की मला तुम्ही जीव लावलं तर सगळ्या लाडक्या बहिणीला जीव लावल्यासारखं होईल. दादांचं तर पुनर्वसन आपण सर्वांनी केलंच पाहिजे. एक बहीण म्हणून त्यांच्या पाठी तुम्ही पुढाकार घ्या. शिंदे साहेबांवर, आपलं कर्डिले साहेबांवर जबाबदारी दिली की त्याला अपयश असंच नाही. जे ते भविष्यवाणी बोलते, आता माहित नाही कोणत्या ज्योतिषाची भविष्यवाणी
किंवा कुणाचं मार्गदर्शन कर्डिले साहेबांना आहे. राम शिंदे साहेबांचं तर पहिलं त्यांनी केलेलंच आहे. आता सुजय दादांचा नंबर त्यांच्या पाठीमागे आहे. बाकी काही पदाची अपेक्षा नाहीये, परंतु आमच्या दुष्काळी भागामध्ये जसं उत्तरेचा विकास झालेला आहे तशा धर्तीवर पाण्याच्या बाबतीत जसं साखळी योजनेला विखे पाटील साहेबांच्या अतिशय अल्प काळामध्ये म्हणजे 4 महिन्यात कारभार हाती घेतला, विभागाची जबाबदारी आली आणि साखळीचा पाणी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी सोडवला. भविष्यात योजना होईल त्याच धर्तीवर आमच्या ताजनापूरचा विषय मार्गी लावलेलाच आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता मागच्या काळात दिलेली आहे. त्याच्यावर निधीची तरतूद करायची आहे. 13 गावाला खासदार साहेबांना विषय माहीत आहे आणि म्हणून तोही प्रश्न मार्गी लावा. आणि भविष्यात जे आपल्याला नदी जोड प्रकल्प किंवा पश्चिम वाहिन्याचं पाणी जे आपल्या गोदावरी खोऱ्यात येणार आहे त्यामध्ये आमच्या शेवगाव पाथर्डीचा हक्क असावा की आपल्या अहिल्यानगरचा हक्क पाण्यामध्ये असावा आणि परत एखादी उपसा जलसंच योजना आमच्या भागामध्ये द्यावी. शेवटी आता आपल्या घरातच हे जलसंपदा खातं आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये या नगर दक्षिण मध्ये दुष्काळी तालुक्यांना आपण न्याय देणारच आहात. MIDC सारखे प्रश्न सुद्धा दादांच्या आणि पालकमंत्री महोदयांच्या हातून मार्गी लागलेले आहे. काल परवापासून एक खूप मोठी बातमी येते की आपल्या मागच्याच मला वाटतं बजेटमध्ये डिक्लेअर झालं पालकमंत्री महोदय की आपल्या अहिल्यानगरला शासकीय महाविद्यालय या ठिकाणी येतंय आणि म्हणजे ते शासकीय महाविद्यालय आपल्या जिल्ह्याला येतंय. आता खरं तर जर आम्ही बघितलं तर प्रवरा परिसर असेल, संगमनेर परिसर असेल, नेवासा परिसर असेल, मला वाटतं विठ्ठलराव लंगे साहेब मला सहमत होतील, विक्रम पाचपुते सहमत होतील, दाते सर सहमत होतील. तर जे काही जागेची मागणी असेल आमच्या शेवगाव पाथर्डी तालुक्यात कुठे आपल्या शासकीय महाविद्यालयाला जागा उपलब्ध झाली तर जसं तुमचं एक मोठं शैक्षणिक साम्राज्य त्या भागामध्ये उभं राहिलंय तसं आमच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या महाविद्यालयाचा विचार आपण प्राधान्याने करावा. शेवटी कमिटी असते, त्यांना जी जागा पसंत पडेल, जी नॉर्म्स मध्ये बसेल ती या ठिकाणी होईल. परंतु शेवटी आपण मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. मला खात्री आहे या लाडक्या बहिणीची मागणी पालकमंत्री महोदय, खासदार साहेब आणि शिंदे साहेब, कर्डिले साहेब मान्य करतील. अधिक काही बोलत नाही. आपल्याला या तिघांचं मार्गदर्शन आहे. येणाऱ्या काळामध्ये इतकी मोठी पहिल्यांदाच आपल्याला यश महायुतीला मिळालेलं आहे. पण येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लोकसभेला, विधानसभेला ज्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे, पक्षासाठी, आपल्या नेत्यासाठी, आपले उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, अशा सर्व आपल्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळात भविष्यात संघटनेमध्ये असेल वेगवेगळ्या पदावर त्यांना या ठिकाणी आपल्या तिघांच्या माध्यमातून संधी मिळावी आणि पुन्हा एकदा कालचं यश आपल्याला जे मिळालं आहे भविष्यात संपूर्ण आपला अहिल्यानगर मतदारसंघ जिल्हा हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या या आगामी निवडणुकीमध्ये भगवामय हो अशा प्रकारच्या सदिच्छा अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करते. पुन्हा एकदा अक्षय दादा आणि कर्डिले साहेबांचा मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.